नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी शिक्षक भरती सध्या होत आहे, काही दिवसांनीच त्या ठिकाणी विदाऊट मेरिट लिस्ट विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे। आणि ही मेरिट लिस्ट लागत असताना काही विद्यार्थ्यांनी काही चुका करून ठेवलेल्या आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यांना मार्क सुद्धा बऱ्यापैकी होते, मुळामध्ये प्राधान्यक्रम आले सुद्धा होते, ज्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळेला आंदोलन सुद्धा करण्याची भाषा केली, नवे आंदोलन केलीच सुद्धा। असं असून देखील काही विद्यार्थ्यांनी थोड्याफार चुका केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांच्या निवडीवरती कुठेतरी धोक्याची घंटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांची निवड कशा पद्धतीने टाळू शकते याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, मला तुमच्या मनामध्ये भीती अजिबात घालायची नाहीये, परंतु जी वस्तुस्थिती आहे, जी फॅक्ट आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। अनेक विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासामध्ये हे काम केलेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक बघा की तुम्ही नेमकी कोणती चूक केलेली आहे। मी तर सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेल की ज्यांनी 100 पैकी 100 प्राधान्यक्रम दिले। 100 प्राधान्यक्रम त्यांना आलेले होते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि त्यांनी किती दिले? 100 पैकी 100 ही प्राधान्यक्रम जर दिले असतील तर मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो। कारण की अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोअर, मला जेवढे फोन आले त्याच्यामध्ये कुणाला 106 मार्क होते, कुणाला 120 मार्क होते, कुणाला 130 मार्क होते। एक पट्टा तर असा की ज्याला 140 मार्क आहेत। ठीक आहे, आता मी त्यांचं नाव नाही सांगत, ते ज्यावेळेस व्हिडिओ पाहतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्याबद्दल मी बोलून राहिलो। यांनी काय केलं, 140 मार्क असताना फक्त आणि फक्त 2 प्राधान्यक्रम दिले। मला असं वाटतं की ही हुशारी नाही, हा मूर्खपणा आहे। ठीक आहे, त्यांना कदाचित नोकरीची आवश्यकता नसेल म्हणून त्यांनी फक्त 2च प्राधान्यक्रम दिले। त्यांनी सांगितले की 2च प्राधान्यक्रम लॉक केले। जो मूर्खपणा मी स्वतः केलेला होता, मला मार्क होते 121 पहिल्या टप्प्यामध्ये। मागच्या वर्षी म्हणजे 2022 ची जी शिक्षक भरती झालेली होती, त्या 2022 च्या शिक्षक भरतीमध्ये जो पहिला फेज झालेला होता त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूला मी फक्त विदाऊटला 3 प्राधान्यक्रम दिले होते विद्यार्थी मित्रांनो। 3 माझ्यापेक्षा कमी मार्क असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि माझा बाबाजी का टुल्लू झाला। मी तुम्हाला हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। ही चूक आहे। अनेक विद्यार्थी असे की ज्यांना 106 मार्क होते, आता 106 मार्क वाल्यांनी कमी प्राधान्यक्रम द्यायलाच नको होते। यांनी काय केलं माहिती आहे का, कोणी 16 प्राधान्यक्रम दिले, कोणी 20 प्राधान्यक्रम दिले, कोणी 30 प्राधान्यक्रम दिले। बरं, हे विद्यार्थी तेच होते की जे ओरडत होते अनलिमिटेड प्राधान्यक्रम झाले पाहिजे, अमर्यादित प्राधान्यक्रम झाले पाहिजे, सगळ्या जागेवरती आम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे। मग काहून भाऊ, तुला तर 122 प्राधान्यक्रम जनरेट झाले होते, कुणाला 140 प्राधान्यक्रम जनरेट झालेले होते, कुणाला समजा आणखीन आपण विचार जर केला तर काही जणांना समजा 100 पेक्षा कमी प्राधान्यक्रम सुद्धा जनरेट झाले होते, त्याचे तेवढे प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांनी दिले नाहीत। आणि मग हेच होते छाती खाडून ओरडणारे की नाही अनलिमिटेड प्राधान्यक्रम झाले पाहिजे। तुम्हाला तर 100 पैकी 100 सुद्धा देणे नाही झाले। हां, मी फक्त त्यांच्यासाठी ही गोष्ट एक्सक्यूज करू शकतो की ज्यांना दूर जाणं शक्यच नाही, परंतु जे पोरं आहेत समजा जे जाऊ शकतात दूर, नोकरी त्यांना 100% मिळू शकते आणि त्यांचा स्कोअर कमी आहे, वेगळ्या कॅटेगरीमधले, विशेषतः ओबीसी कॅटेगरीमधले तर विद्यार्थ्यांचे मला जेवढे फोन आले त्यांच्यापैकी बहुतांशी जण असे आहेत की ज्यांनी 100 पैकी 100 प्राधान्यक्रम दिले नाही। ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी की नाही माझी निवड होईल त्या ठिकाणी। ठीक आहे, आपण जर आता जागांचा जर हिशोब बघितला विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी वाईज तर खूप गोंधळ आहे। म्हणजे ओबीसी मध्ये तर त्यातल्या त्यात फारच जास्त आहे, परंतु तुमचे मार्क कितीही असू द्या ना आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या, जर समजा तुम्हाला हे मार्क कमी असताना आपण जर कमी प्राधान्यक्रम दिले असतील, एक तर तुम्हाला मार्क कमी, ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्ही काय दिलं, प्राधान्यक्रम सुद्धा कमीच दिले। ज्या विद्यार्थ्यांनी कमी प्राधान्यक्रम दिलेले आहे, ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागेल त्या दिवशी त्यांच्या डोक्याला झंडूबाम लावण्याची वेळ आलेली असणार आहे। ठीक आहे, कारण मी तुम्हाला सांगतो, त्यांचा जो मित्र असेल त्यांनी समजा दोघं जण आहेत, समजा ए कॅन्डिडेट आहे आणि बी कॅन्डिडेट आहे, याला समजा 140 मार्क आहेत आणि याला समजा 130 मार्क आहेत। याने काय केलं, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये 30 प्राधान्यक्रम दिले आणि याला वाटलं बा नाही आपण 60 प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे। होऊ शकतं की यांच्या सुरुवातीच्या 30ही प्राधान्यक्रमांमध्ये मेरिट बसणार नाही, कारण की हे जास्त मार्क असल्यामुळे यांनी ज्या 30 ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्याच ठिकाणी इतर जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी 100% प्राधान्यक्रम दिलेले असतील। ज्या टॉपच्या जिल्हा परिषद आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम दिले, त्याच्यामुळे जिल्हा परिषदांचा कट ऑफ त्या ठिकाणी जास्त लागण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सेफ्टी, ठीक आहे तुम्हाला नाही जॉईन झालं त्या ठिकाणी तर जाऊ नका, नाही म्हणले आम्ही सर दुसऱ्या राऊंडची वाट बघतो। भाऊ याच राऊंडचं तर काही खरं नव्हतं, दुसऱ्या राऊंडची तू कशाला वाट बघून राहिला?
माझं असं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, काही जणांनी ज्यांचं जाणं शक्यच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी काय बोलत नाही, परंतु अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कमी प्राधान्यक्रम लॉक केले. अशा विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. हे मी तुम्हाला मेरिट लिस्ट सह दाखवू शकतो. तुम्हाला एक नाही मी 1000 उदाहरणं याची दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण आपण घेऊ. आता या मेरिट लिस्टचं उदाहरण जर आपण घेतलं विद्यार्थी मित्रांनो, ते बघा नितीन दादा गोटे होते. यांना मार्क किती होते? 176. पहिलेच प्राधान्यक्रम त्या ठिकाणी लागून गेलेत. दुसऱ्यांना होते 176, पहिलेच प्राधान्यक्रम लागून गेले. आता हे बघा, हे जे टॉप मार्कवाले जे पोर आहेत ना, जसे की हे कुठले आहे? आमची वाशिमची जिल्हा परिषद आहे. तुम्ही यांना बघा, सुरुवातीलाच काय झालं, त्यांची निवड झाली. परंतु जर समजा आपण असं वर करत गेलो आणि जर एखादी उदाहरण जर असं घेतलं आपण की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते आणि त्यांची निवड खूप मागच्या प्राधान्यक्रमावरती झाली, असं एखादं उदाहरण आपण घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ही मेरिट लिस्ट आहे या ठिकाणी. आता आपण त्यांच्या नावासह त्यांचा प्राधान्यक्रम चेकआउट करण्याचा प्रयत्न करू. हे बघा, मॅक्झिमम विद्यार्थी काय होतं माहिती आहे का, कमी प्राधान्यक्रमामध्येच लागतात. परंतु हे कोणते विद्यार्थी असतात की ज्यांचा खूप टॉपचा स्कोर आहे. आता उदाहरणार्थ इथे 132 मार्क आहेत म्हणून त्यांचं पहिल्याच प्राधान्यक्रमावरती निवड झाली. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थी असे आहेत की बघा, ज्यांचा आता यांचा 124 मार्क होते, यांचं 6व्या क्रमांकावरती निवड झाली. 6व्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम यांना 125 मार्क होते. यांचं 9व्या क्रमांकावरती त्यांचा प्राधान्यक्रम असल्या कारणामुळे त्या ठिकाणी निवड झाली. आता हे उदाहरण घेऊयात आपण हर्षाताईंचं. यांना मार्क आहेत 113 आणि त्यांचं कितव्या क्रमांकावरती निवड झाली? तर 36व्या क्रमांकावरती. आता जर समजा हर्षताईंनी मला तुम्ही सांगा फक्त 30 प्राधान्यक्रम जर दिले असते, 30 प्राधान्यक्रम जर या 36च्या ठिकाणी दिले असते तर त्यांची निवड झाली असती का? नाही. यांना मार्क किती आहेत? समजा 113. आलं लक्षामध्ये? म्हणून माझं असं व्यक्तिशः मत होतं की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम ठेवून द्यायला पाहिजे. भले त्या ठिकाणी निवड झाली तर समजा आपलं जाणं हो न हो किंवा आपण त्या ठिकाणी जॉईन करायचं, मग शिक्षण सेवक पूर्ण करायचं आणि मग पुढच्या फेजसाठी पुन्हा अप्लाय करायचं. पुढच्या फेजसाठी म्हणजे डायरेक्ट टेट 4 साठी तुमचा तेवढा शिक्षण सेवकाचा कालावधी तर निघून जाते. त्याचे अनेक फायदे असे आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. फायदा असा आहे की एकतर आपला शिक्षण सेवकाचा कालावधी कमी होतो. दुसरं म्हणजे काय की जर आपलं लवकर शिक्षण सेवक पूर्ण झालं तर आपल्याला इन्क्रिमेंट सुद्धा तेवढ्याच लवकर लागतात. एका इन्क्रिमेंटचा फरक काय असतो हे तुम्ही त्यांना विचारा की जे जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक वर्ष सेवा करतात आणि मग नंतर केंद्र प्रमुख होतात परीक्षा देऊन. केंद्र प्रमुख झाल्याच्या नंतर फक्त एक इन्क्रिमेंट जास्त असते. मग जर समजा एखादा विद्यार्थी 2 वर्ष आधी लागलेला असेल तर त्याला किती होईल? 2 इन्क्रिमेंट जास्त लागतील ना. म्हणजे एक नॉर्मल विद्यार्थी जो नंतर परीक्षा देऊन केंद्र प्रमुख होऊन राहिला त्याचा जेवढा पगार असेल, हा केंद्र प्रमुख दुसरा शिक्षक नाही झाला पण 2 वर्ष आधी जर लागला असेल तर ह्याचा पगार त्यांच्यापेक्षा कसा राहतो? जास्त राहतो. अलग लक्षामध्ये ह्या इन्क्रिमेंटचा वगैरे ह्या सगळ्या बाबतीमध्ये याचा खूप परिणाम हा पडत असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे खूप गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे असं मला तरी वाटते व्यक्तिशः. ठीक आहे, अशी मी तुम्हाला असंख्य उदाहरणं दाखवू शकतो. आपण एखादी दुसरी जरी समजा एखादी मेरिट लिस्ट आपण लक्षात घेतली तर तिथेही तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. आपण एखादा पवित्र पोर्टल कॅटेगरी कट ऑफ घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं राहुल सातपुते दादा आहेत. यांनी काय केलं होतं की 112 मार्क असताना 65 क्रमांकावरती त्यांनी प्राधान्यक्रम दिलेलं होतं. यांची कॅटेगरी कुठली होती? ओबीसी. ओबीसी मध्ये मी तुम्हाला जे नॉर्मली सांगतो की खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे किंवा ओपन कॅटेगरीमध्ये. हे बघा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये असताना त्यांचं 4थ्या क्रमांकावरती प्राधान्यक्रम असतानाच निवड झाली. परंतु एखादी कॅटेगरी अशी राहते की ज्यांच्यामध्ये तुलनेने स्पर्धाही जास्त राहते. बरोबर आहे. आता यांनी जर 65 प्राधान्यक्रम दिले नसते तर काय झालं असतं? निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी झाली असती. म्हणून माझं असं व्यक्तिशः मत आहे की आपण जास्तीत जास्त प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होते. आता काही विद्यार्थ्यांनी ते आहेत प्राधान्यक्रम खूप कमी दिलेले आहेत. मला कळत नाही की आपण का असं केलेलं असावं. आपल्यापैकी असंख्य असे विद्यार्थी असतील की ज्यांनी मार्क असून देखील कमी प्राधान्यक्रम दिल्यामुळे त्यांची निवड या ठिकाणी थांबणार आहे. हे बघा, राहत अंजुम आता हे ताई असतील किंवा सर असतील तर यांना बघा 112 मार्क होते आणि यांची कॅटेगरी जी होती ती ईडब्ल्यूएस कॅटेगरी होती. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये त्यांचा 59 क्रमांकाचा जो प्राधान्यक्रम होता त्या ठिकाणी त्यांची निवड झाली. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी थोडेसे तुलनेने कमी प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी एक धोक्याची घंटा असू शकते. आता हे सगळेचे सगळे त्याच्यामध्ये विद्यार्थी येतील का? नाही.
परंतु त्याच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी असेही असू शकतात की ज्यांनी फक्त कमी प्राधान्यक्रम दिल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी मार्क असून देखील निवड ही राहणार आहे. आता अनेक जण त्याला तर्क देतात की सर जाणं शक्य नाही, त्या ठिकाणी का जावं. ठीक आहे, नोकरीपेक्षा जर आता ज्याच्या त्याच्या अडचणी असू शकतात त्याच्याबद्दल तर आपण भाष्य करू शकत नाही. पण मला असं वाटतं की हे विद्यार्थी थोडेसे धाकधूक त्यांच्या मनामध्ये राहील तर काही अडचण नाही. खूप खूप धन्यवाद.